या ज्या काही आणि ती जी पण जलसंधारणाची पण जी आहे त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला त्यानंतर की संख्या मोठी असल्यामुळे टीसीएसने काय केलं होतं की स्वतःच्या सेंटर सहित काही सेंटर्स घेतले होते. त्यातल्या एका सेंटरवर हे लक्षात आलं आणि म्हणून हाही निर्णय घेण्यात आला की फक्त टीसीएसच्या अधिकृत सेंटरवरच ही परीक्षा होईल, बाहेर ती कोणालाही देण्यात येणार नाही. त्यामुळे ते करेक्टिव्ह आपण घेतलेलं आहे. पण हे सगळं जरी खरं असलं तरीही आपल्याला कल्पना आहे इतके विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करतात, प्रयत्न करतात आणि एखाद्या परीक्षेत काही गैरप्रकार झाला असं लक्षात आलं तर त्यांच्या मनामध्ये एक शंका पण निर्माण होते आणि एक अशा प्रकारची भावना निर्माण होते की असं तर नाही ना की आम्ही इतकी मेहनत करतो आणि कोणीतरी तंत्राचा वापर करून कोणीतरी व्यवस्थेचा वापर करून त्या ठिकाणी पास होऊन आमची नोकरी घेतो आहे का. आणि म्हणून राज्य सरकारने हा देखील निर्णय घेतला आहे की परीक्षेतल्या गैरप्रकारांच्या विरोधात एक कायदा आपण तयार करतो आहोत आणि याच अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा आपला मानस आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला पारदर्शी पद्धतीनं या परीक्षा घेता येतील. आपण यासोबत आपण नमो महारोजगार मेळावा म्हणजे प्रायव्हेट सेक्टर जे आहे या प्रायव्हेट सेक्टरच्या अपॉर्च्युनिटीज देखील आपल्या तरुणांना मिळाव्यात याकरता आपण नमो महारोजगार मेळावा या ठिकाणी घेतला. जवळपास 23-24 या वर्षामध्ये आपण जे या ठिकाणी मेळावे घेतले याच्यामध्ये वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये आता माझ्याकडे सगळी माहिती आहे की एकेका मेळाव्यात सगळ्यांची एकत्रित माहिती आता एवढी माहिती देण्याच्या ऐवजी ठाण्याला जो झाला त्याच्यामध्ये 17,529 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. बारामतीला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले 1285 उमेदवार होते. नगरला जो झाला त्याच्यामध्ये अंतिम निवड झालेले 1954 उमेदवार होते. त्याचबरोबर 8,549 उमेदवारांनी स्वयंरोजगार घेतला. त्याचप्रमाणे लातूरला जो झाला त्याच्यामध्ये 4,548 लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या. नागपूरला जो झाला त्याच्यामध्ये जवळपास 11,000 लोकांना ऑफर लेटर त्या ठिकाणी मिळाले आणि त्यातले 6,000 लोकांना स्वयंरोजगार त्या ठिकाणी मिळाला. त्यामुळे या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण जी काही भरती आहे ती करू शकलो. पोलीस भरतीच्या संदर्भात देखील या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की खूप मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यापासून आपण कारवाई केली आणि आता ही 17 लाख पदं भरण्याची कारवाई आपली सुरू आहे. याच्यामध्ये जवळपास 25 युनिट जी आहेत त्याची कारवाई पूर्ण झालेली आहे. यावेळेस काही लोकांनी असा देखील आक्षेप घेतला की पावसाळ्याच्या काळात आपण का करताय, परंतु ते करण्याचं कारण एवढंच होतं की समजा आता आपण केलं नाही आणि पावसाळ्यानंतर केलं तर आचारसंहिता लागली तर हे वर्ष पूर्ण चाललं जाईल आणि मग त्या उमेदवारांना दुसरी संधी मिळत नाही. जे उमेदवार शेवटच्या वर्षामध्ये असतात, एक वर्ष जर निघून गेलं तर त्यांना पुढची संधी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. आणि म्हणून आपण आपल्या सगळ्या युनिट्सला सांगितलं की ज्या युनिटमध्ये अशी भरती करताना शक्य आहे जिथे चाचण्या फील्डच्या, कारण सगळीकडे युनिफॉर्म आपल्याकडे पाऊस नसतो, काही ठिकाणी उशिरा पाऊस असतो, त्यामुळे पावसाची परिस्थिती पाहून त्या प्रकारे आपण करावी. आणि मला आनंद वाटतो की 25 युनिटनी तर आपली जी काही भरती प्रक्रिया आहे ती अगदी अंतिम स्टेजला त्या ठिकाणी नेलेली आहे. आणि जवळपास आपण जर बघितलं तर या ठिकाणी 55% आपली प्रक्रिया ही मैदानी चाचणीची पूर्ण झाली आहे आणि बाकी पण चाचणी ही या ठिकाणी पूर्ण होते आहे. एकूण जर बघितलं तर या कार्यकाळामध्ये आपली जी पोलीस भरती आहे ही आता 40,000च्या वर जाणार आहे. मोर दॅन 40,000. हा देखील एक रेकॉर्ड आहे की 2 वर्षाच्या काळामध्ये 34,000 आणि प्लस 9,000 अशी ही पोलीस भरती या ठिकाणी
चेक केलं पाहिजे, मला आता नाहीये पण असू शकतं. म्हणजे त्यानंतर आपण प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये जवळपास 511 केंद्र